जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. कृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तम स्कंदावतरणिका. सप्तम स्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय पुढे. त्यापुढे हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीय अध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू. चतुर्थोध्यायी प्रल्हाद पुत्र गुणी, त्याचे वधू इच्छी पिता मनी. ती कथा पंचमातून. षष्ठातून नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुर दहन कथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तम स्कंद अध्याय पंचदोषोध्याय. हा मागच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये आपण सदाचार, गृहस्थासाठी सदाचार धर्म काय ते पाहिलं. आणि आता जो आहे तो मोक्षधर्म.
आजची तिथी म्हणजे माघ वद्य षष्ठी, शके 1945. दोन गोष्टींनी ही तिथी महत्त्वाची आहे. माघ वद्य 6 ही श्री दासोपंत अंबेजोगाईला ज्यांची समाधी आहे त्यांची आज 409वी पुण्यतिथी आहे. भाद्रपद वद्य अष्टमी सन 1551 किंवा शके, आणि त्यांची पुण्यतिथी जी आहे ती आजच्या दिवशी माघ वद्य षष्ठी. या दासोपंतांचं वैशिष्ट्य म्हणजे दत्त सांप्रदायिक होते ते, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी जवळपास 5,00,000 अभंगाची रचना केली आहे. दासोपंतांची पासोडी हे सगळ्यांच्या तोंडी असलेला ग्रंथ आहे. त्यानंतर अवधूत गीता, समर्थांनी ज्या गीतेचा उल्लेख केलेला आहे, गुरुगीता, अवधूत गीता, रामगीता, उत्तर गीता, या सगळ्यांमधल्या अवधूत गीता यावरसुद्धा टीका ही दासोपंतांनी लिहिली आहे. त्यानंतर दत्तभक्त असल्यामुळे दत्त सहस्रनाम, दत्त षोडशनाम, दत्त अष्टनाम असं करत त्यांनी दत्ताचे 1000 नाम हे सुद्धा लिहिलेले आहेत. अनेक ग्रंथाची निर्मिती त्याने केलेली आहे. ज्याने मराठीमध्ये MA केलं असेल त्यांच्यासाठी हा विषय जो आहे दासोपंत, हा विषय जवळपास प्रत्येकच अभ्यासक्रमामध्ये, प्रत्येकच विद्यापीठामध्ये असतो. त्या दासोपंताची आज 409वी पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे माघ वद्य पंचमी, काल आणि आज षष्ठीचा दिवस होता, काल काही आपण उल्लेख केला नाही, पण माघ वद्य पंचमीच्या दिवशी शके 1603 सज्जनगडावर समर्थांनी सांगितलेल्या ज्या मूर्ती आहेत, आज ज्या त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये आहेत, राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत, ज्या मोठ्या मूर्ती आपण पाहतो, दर्शन घेतो, त्यांचं आगमन या माघ वद्य पंचमीला गडावर झालं. आणि षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी समर्थांचं जे शेजघर आहे त्या ठिकाणी आपण पाहतो, यज्ञकुंड आहे त्या ठिकाणी बसून समर्थांनी या मूर्तींची पूजा केलेली आहे. त्या मूर्ती तिथे त्या चौरंगावर मांडल्या होत्या. त्यांच्या डोळ्याला असलेलं मेण जे आहे ते समर्थांनी काढलं आणि 3 दिवस समर्थ अगदी अहोरात्र त्या ठिकाणी या पूजेमध्ये मग्न होते. षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. आणि अष्टमीच्या दिवशी समर्थांचे काही शब्द बाहेर पडले. समुद्र तीरस्थांचा नाशची आहे. समुद्र तीरस्थ म्हणजे बाहेरून आपल्यावर आक्रमण करणारे जे आले त्यांचा नाशच होणार आहे आणि देवाचे वैभव वाढवावे हे समर्थ म्हणतात. चाफळच्या मंदिरात म्हणजे रामाचं वैभव जसं जसं वाढेल तसं हिंदुस्थानाला चांगले दिवस येतील. नुकतंच आपण अयोध्येमध्ये श्रीरामलल्लांची स्थापना केली आहे आणि त्यानंतर हा जो समर्थांचा जो भाग आहे निर्याणाच्या प्रसंगाचा, त्याचं वर्णन आमच्या भीमस्वामींनी, जे आपल्याकडे नेहमी या ठिकाणी सत्संगामध्ये येतात, ते रामचंद्र महाराज भीमस्वामीच्या वंशातले ते आहेत. त्या भीमस्वामींनी जे कधीही समर्थांच्या बरोबर नव्हते आणि अगदी दूरवर तंजावरमध्ये होते, ते नेमकं समर्थांच्या निर्याण प्रसंगी त्या ठिकाणी सज्जनगडावर आलेले होते आणि त्यांनी लिहिलेलं ते 58-59 ओव्या असणारं समर्थांच्या निर्याणाचं प्रसंगाचं वर्णन करणारे अभंगसुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता आजचा जो अध्याय आहे गृहस्थांसाठी मोक्ष धर्माचे वर्णन. काल आपण काही ओव्या पाहिल्या होत्या समर्थांच्या. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागले. अनेक जन्मांच्या सुकृताचं फळ म्हणून हा नरदेह प्राप्त होते आणि नरदेहाशिवाय इतर देहामध्ये भगवंताच्या प्राप्तीची सोय नाही आणि म्हणून नरदेह हा फुकट घालवू नका. या नरदेहानेच भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नरदेही विशेष ब्राह्मण, त्याहीमध्ये संध्यास्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्य असेल तर या सगळ्या गोष्टी घडतात. त्याचप्रमाणे हा जो अध्याय आहे, कालचा अध्याय म्हणजे गृहस्थ धर्म आणि आजचा मोक्ष धर्माचं वर्णन, अगदी दोन्ही एकमेकांशी निगडीत असे हे अध्याय आहेत. या ठिकाणी नारद जे आहेत, नारद आणि युधिष्ठिरांचा संवाद आहे. कर्मनिष्ठा द्विजाहा केचित, तपोनिष्ठा नृपा परे, स्वाध्याय ये अन्ये प्रवचने, ये किंचित ज्ञान योगयो हो.
नारद म्हणतात, युधिष्ठिरा, ब्राह्मणांची निष्ठा ही कर्मामध्ये असते. आपण पाहतो सकाळी उठल्यापासून आन्निक आहे, सूर्याला अर्घ्य देणं आहे, गायत्री मंत्राचा जप करणं आहे, त्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि नित्य आणि नैमित्तिक प्रासंगिक अशा सगळ्या अनुष्ठानामध्ये ब्राह्मणाचा सगळा वेळ जातो आणि भगवंताचं पूजन ते अखंडपणे करत असतात. त्यामुळे त्यांची निष्ठा ही कर्मामध्ये असते ब्राह्मणांची. आता काही ब्राह्मणांची निष्ठा ही तपश्चर्येमध्ये असते. ते हे सगळं जर करतातच, पण त्या शिवाय तपश्चर्येमध्ये ते मग्न असतात. अनेक संतांचे, अनेक ऋषीमुनींचं चरित्र आपण पाहिलं तर त्यांनी केलेली तपश्चर्या आपल्याला लक्षात येईल. कर्दम ऋषीची तपश्चर्या जी आहे, कर्दमदेव होती की ज्यांच्यानंतर ज्यांच्या पोटी कपिल महामुनींचा जन्म झाला, त्यांची तपश्चर्या हजारो वर्ष झालेली आहे. त्यानंतर काहींनी वेदांचा स्वाध्याय, वेदांचा अभ्यास केलेला आहे. मुळामध्ये असणारे चारी वेद जे आहेत ते चारी वेद आपल्या शिष्यांना, ऋषींना वाटून दिले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना पुन्हा त्याचे काही भाग वाटून दिले. म्हणजे ब्राह्मणांची ही जी निष्ठा आहे, वेदांचा अभ्यास आणि त्याबद्दल निरूपण, श्रुती आणि स्मृती या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. श्रुती म्हणजे कानाने ऐकणं आणि जे आपण ऐकलं ते पुन्हा आपल्या शिष्यांना सांगणार. स्मृती म्हणजे एकदा तो प्रसंग होऊन गेला, आता त्या प्रसंगी जे जे आपण ज्ञान घेतलं, उपदेश ऐकलेला आहे तो आठवून आपल्या शिष्यांना सांगणं. सगळे आपले उपनिषद जे आहेत ते याच पद्धतीने तयार झालेले आहेत. आणि काही ब्राह्मणांच्या ठिकाणी आत्मज्ञान संपादन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि काही जण जे आहे ते योग साधनेमध्ये मग्न असतात. स्वाध्याय ये अन्ये प्रवचने ये किंचित ज्ञान योगयोः असा पहिला श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. आता गृहस्थाबद्दलचं आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. आता पुन्हा ते सांगतात, गृहस्थाने श्राद्ध असो किंवा देवपूजा असो, आपल्या कर्माचे आपल्याला फळ जे आहे ते अक्षय म्हणजे चिरकाळ टिकणारं फळ मिळेल यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्याला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, हव्य आणि कव्य. आता हव्य आणि कव्य या दोघातला फरक लक्षात घेऊया. हव्य आणि कव्य हे दोन शब्द असले तरी त्याच्या जोडीला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे गव्य. या तीन गोष्टी. हव्य म्हणजे यज्ञातील देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्या अग्निनारायणाला जे हवन करतो त्याला हव्य असं म्हणतात. त्याप्रमाणेच जे पितरांसाठी श्राद्धाच्या वेळेस, श्राद्ध कर्मासाठी जे आपण अर्पण करतो त्याला कव्य असं म्हणतात. आणि तिसरा जो आहे प्रकार तो म्हणजे गव्य. गव्य म्हणजे गायीसाठी अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टी. गाईला अन्न देणे, गाईला चारा घालणे, गायीची शुश्रूषा करणे, गाईला सांभाळणे. गाईच्या गोजीवनव्रत बाळकृष्ण चोंडे महाराज यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि गोजीवनवृत्ती त्यांचे शिष्य असणारे अनंतदास महाराज, आपल्या धाराशिवचे अनंतदास महाराज, ज्यांनी दासायन सारखा ग्रंथ लिहिला, ते अनंतदास महाराज हे सगळे गोजीवन चोंडे महाराजांचे शिष्य आहेत. त्यांनी केलेलं अखंड गाईचं जे सेवा आहे त्यामध्ये ते गव्य या प्रकारामध्ये येतं. आता हा जो पूर्ण अध्याय आहे तो वाचण्याच्या निमित्ताने हा अध्याय समजून घ्यायचा असेल तर अजून एक ग्रंथ जे आहे ते आदी शंकराचार्यांची रचना जी आहे तीसुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. त्या रचनेमध्ये त्याचा उल्लेख आपण मागे पूर्वी केला आहे. ही जी आपली टेलिग्रामवरचा हा जो 4:30चा सत्संग आहे त्यामध्ये 2020मध्ये साधारणतः म्हणजे या आपल्या उपक्रमाची सुरुवातच या निरूपणाने झाली होती. त्यामधला मुख्य ग्रंथ जो आहे आदी शंकराचार्यांचा तो म्हणजे साधना पंचकम. साधना पंचकम यामध्ये आदी शंकराचार्यांनी फक्त 5 श्लोक लिहिलेले आहेत आणि एका श्लोकामध्ये 4 चरण आहेत. प्रत्येक चरणामध्ये 2 गुण दिलेले आहेत. म्हणजे एकूण 40 गुण यामध्ये दिलेले आहेत. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतां अपिचिते काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघ परिधूयतां भवसुखे दोषोनुसंधीयतां आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात तूर्णं विनिर्गम्यतां. आणि सगळ्यात शेवटी एकांते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं
तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलिप्यतां चितिबलान् नाप्यात्तरे श्लिष्यतां प्रारब्धं त्विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. याचा अर्थ म्हणजे साधकासाठी हे 40 पायऱ्या दिलेल्या आहेत. साधना कशी करावी, आता जो आपल्या अध्याय जो आहे तो सुद्धा तोच आहे की गृहस्थासाठी मोक्ष धर्माचे वर्णन. आता यामध्ये जसं दिलं आहे, वेदो नित्यमधीयतां तदुदितम, म्हणजे गृहस्थांनी रोज अध्ययन केलं पाहिजे. कशाचं? तर वेदांचं. वेद असतील, उपनिषद असतील, आपले धर्मग्रंथ असतील, त्याचा अभ्यास, त्याचं वाचन आणि त्याचं चिंतन याने अखंडपणे केलं पाहिजे. आणि नुसतं एवढंच करून थांबायचं नाही, तर तदुदितम कर्म सुनिष्ठितता, म्हणजे त्यामध्ये सांगितलेले जे जे कर्म आहे त्याचं अनुष्ठान ते आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. आणि यालाच या श्रीमद्भागवताच्या अध्यायामध्ये गृहस्थासाठी मोक्ष धर्माचं वर्णन असं म्हणलेलं आहे. मोक्ष धर्म काय? म्हणजे ज्या धर्माने, ज्या आचरणाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि नरदेहाचं साफल्य होतं, ते आचरण कसं करावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे ते सांगतात, हव्य आणि कव्य झाल्यानंतर श्राद्धाच्या वेळी देवासाठी 2 आणि पितरांसाठी 3 किंवा दोन्हीकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे, असे काही नियम, काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता यामध्ये आपण जेव्हा श्राद्ध वगैरे करतो तेव्हा आप्तेष्टांचा विस्तार केला. आप्तेष्ट म्हणजे जे जे आपल्या घराण्यात होऊन गेले त्या सगळ्यांचा विचार केला. तर श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन, म्हणजे जास्त जर हवन केलं किंवा जास्त आपण जे पिंडदान केले तर त्यामध्ये ते व्यवस्थितपणे होत नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगितले. आणि म्हणून देशकालेचे संप्राते मुनी अन्नम हरिदैवतम, देश आणि काळ जुळून आल्यावर आपल्या मुनींना योग्य असं अन्न भगवंतांना आपण अर्पण केले पाहिजे आणि ते विधीपूर्वक आणि सत्पात्र झालं पाहिजे. आणि असं झालं तर आपल्या सर्व कामना पूर्ण होणारं अक्षय असं फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि अन्नसंतर्पण करण्याच्या वेळेस अन्नसमर्पण करताना आपण ते देवांना, ऋषींना, पितरांना, अन्य प्राणी जे आहेत त्यांनासुद्धा, गाईला गोग्रास देतो किंवा आपल्या गच्चीवर वगैरे नेऊन एखादा घास आपण तिथे ठेवतो. पशु पक्षी ते ग्रहण करतात आणि आपण ते झाल्यानंतर मग आपण स्वतः ते अन्न ग्रहण करतो. या प्रत्येक कार्यामध्ये आपण परमात्मा स्वरूपालाच पाहावे. वेळेवर अतिथी आला तर त्या अतिथींचं स्वागत करणं आणि त्यांना ते देणं योग्य. पण मी आता माझ्या पूजेमध्ये आहे, अतिथी आले तर तुम्ही बसा, मला वेळ लागणार आहे म्हणून अतिथीनं ताटकळत ठेवलं आणि आपण पूजेच्या कर्मामध्ये राहिलं आणि पूजेमध्येच व्यस्त असल्यामुळे अतिथीचा सत्कार करू शकलो नाही. आणि अतिथी आपल्या घरातून जेव्हा निघून जातात तेव्हा आपल्या पुण्याचा क्षय होतो. आणि एवढंच नाही तर त्या अतिथीची जी नाराजी आहे, त्यांना जो सन्मान झाला नाही त्याच्या विरोधामध्ये मग आपल्याला अनेक प्रकारचे भोगसुद्धा भोगावे लागतात. म्हणून गृहस्थांसाठी मोक्षधर्म सांगताना या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला आहे. पुढे सांगतात की धर्माचे जे मर्म, धर्म ज्यांना समजतो त्यांच्यासाठी म्हणलेलं आहे की ज्यांना धर्माप्रमाणे वागायचं असेल त्यांनी काही गोष्टीचं पालन केलंच पाहिजे. श्राद्धाच्या वेळी किंवा एखाद्या सणाच्या दिवशी, एखाद्या चांगल्या मंगलप्रसंगी मांसभक्षण अजिबात करू नये, स्वतः खाऊ नये, इतरांनाही देऊ नये. अनेक पोथ्यांमध्ये, अनेक स्तोत्रामध्ये अशा प्रकारचं वर्णनसुद्धा आलेलं आहे की मांसभक्षण म्हणजे ते ब्राह्मणांना वाढलं गेलं. समर्थांच्या काळामध्ये आपल्या औरंगजेबाच्या ह्याच्यामध्ये अनेक ग्रंथामध्ये, आपल्या समर्थ पंचायतनातील ग्रंथामध्ये सुद्धा अशा गोष्टींचं वर्णन आहे. रंगनाथ महाराज आपले निगडीचे, त्यांना समर्थांनी जेवासाठी बोलवलं होतं आणि त्या दिवशी द्वादशी होती. शिवाजी महाराज छत्रपती त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या समक्ष हा घडलेला प्रसंगसुद्धा आहे. पण त्यामध्ये जे परधर्मीयाने जे मांस केलं होतं त्याच्यामध्ये, त्या ताटामध्ये त्याच्याऐवजी फुलं त्या ठिकाणी दिसून आली. त्यानंतर ते म्हणतात की कोणत्याही प्राण्याला नैतादृश परो धर्मो नृणाम सद्धर्मम इच्छिताम, सद्धर्माचे जे इच्छा ठेवत असाल तर न्यासो दंडस्य भूतेषु मनोवाक्काय जस्य यः,
म्हणजे मनाने, कायाने, वाचाने आणि मनाने कोणत्याही प्रकारे दुसऱ्या जीवाला कष्ट देणं हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आता अधर्म जे आहे त्या अधर्माचे 5 प्रकार सांगितले. अधर्म म्हणजे कसा आपण पाहतो, धर्म आणि अधर्म भगवंताच्या छातीकडनं धर्माची निर्मिती आहे आणि पाठीकडनं अधर्म निर्माण झालेला आहे. अधर्माची वंशावळ ही सुद्धा आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा दिलेली आहे आणि श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आहे. त्यामध्ये या ठिकाणी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत अधर्माच्या. आता अधर्म म्हणजे काय? अधर्म म्हणजे दुसऱ्याला धोका देणं म्हणजे अधर्म. पण दुसऱ्याशी प्रामाणिक राहून आपला स्वधर्म पाळणं हा म्हणजे नियत काम आहे, हे चांगलं काम आहे. पण दुसऱ्याला धोका द्यायचा आणि आपलं मात्र व्यवस्थित करायचं हे जे आहे हे धर्माच्या विरुद्ध आचरण आहे. यामध्ये 5 शब्द दिलेत: विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल. खूप गोष्टी यामध्ये या पूर्ण समासात दिलेल्या आहेत. जसं आता धर्मबुद्धीने आपण एखादं कर्म करत आहे, पण ते करत असताना आपला धर्म बिघडतो. म्हणजे काही ना काही आपल्याकडून अशा गोष्टी घडतात की ज्यामध्ये धर्माने आपल्याला ते करू नये असं सांगितलं, पण ते आपल्याकडून झालेलं आहे. आता याच्याबद्दल अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण पूजेला बसलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपली पूजा सर्व आहे, एकाग्रतेने आपण पूजा करत आहोत. आता अंगावर एखादा डास बसला तर आपण सहजपणे आपल्याला तो चावतो म्हणून त्याला मारतो आपण, तर हे सुद्धा पाप आहे. आमच्या अक्का वेलणकर जे आहेत त्यांच्या भागवतामध्ये ज्यांनी पाहिलं असेल किंवा त्यांच्याबरोबर राहण्याचा ज्यांना योग आला असेल त्यांच्या लक्षात येईल की डास वगैरे संध्याकाळच्या वेळेस आले तर अक्का म्हणजे आपल्याजवळ काहीतरी फडकं घ्यायचं आणि त्या फडक्याने त्या डासांना फक्त उडवत होत्या, त्यांनी कधीही ते मारलेले नाहीत. न्यासो दंडस्य भूतेषु मनोवाक्काय यजस्याच. विधर्म. मग परधर्म. आता परधर्माबद्दल या ठिकाणी दिलं आहे, आपल्याखेरीज अन्य माणसांसाठी उपदेश केला आणि तो आपण आपला समजणं हा परधर्म आहे. म्हणजे मी माझा धर्म आहे, सनातन वैदिक हिंदू धर्म आहे आणि त्याचा मी पुरस्कर्ता आहे, त्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो. पण जसं जसं मला लौकिक ज्ञान जास्तीत जास्त प्राप्त होतं आणि मी बुद्धिवान समजतो स्वतःला आणि तेव्हा इतर धर्माचा अभ्यास करताना सोयीस्करपणे मला त्या धर्माच्या गोष्टी चांगल्या चांगल्या वाटायला लागतात आणि ते करत असताना मी माझ्या धर्मापासून दूर जातो. हे जे आहे त्याला परधर्म असं म्हणलं आहे. त्यानंतर पाखंड किंवा दंभ यालासुद्धा या ठिकाणी अधर्माची शाखा म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे म्हणजे छल. छल म्हणजे आपण मग छल काय? कपट. द्यूतम छलयताम अस्मी, तीसुद्धा माझी विभूती असं सांगितलेलं आहे. आता इथे छल याचा अर्थ शास्त्रामध्ये एखादं वचन आहे आणि त्याचा विपरीत अर्थ लावणं. ते वचन त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये ते आपण वापरलं आहे, पण ती परिस्थिती आता नसतानासुद्धा त्याचा वापर करणं म्हणजे त्या ठिकाणी छल आपण केले आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये, म्हणून हे सुद्धा आहे. आणि आता एक आभास म्हणून आहे. आभास याचा अर्थ की आपल्या आश्रमाहून वेगळा माणूस स्वेच्छेने एखादा धर्म स्वीकारतो. म्हणजे आपला धर्म सोडून परधर्मामध्ये जाणं हे सुद्धा निषिद्धच आहे. आणि स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा. परधर्म कितीही चांगला दिसत असला तरी त्यामध्ये श्रेयस्कर नाही, प्रियच आहे, ते श्रेयस्कर नाही. श्रेयस्कर म्हणजे ज्यामध्ये आपल्याला अंतिम चांगली गती प्राप्त होते आणि प्रिय म्हणजे ज्या क्षणाला आपल्याला ते चांगलं वाटतं आणि हे आपलं जे आहे ते काहीतरी थोतांड आहे, मागासलापण आहे असं वाटतं, तर त्यालासुद्धा या ठिकाणी आभास म्हटलेलं आहे. मग आता यावेळेस असं सांगतात की आत्मसुखात रममाण होणारा माणूस किंवा साधक म्हणजे जो नेहमी आपल्या आनंदामध्ये असतो, तो दिसायला आपल्याला निष्क्रिय दिसत असतो. आत्ताच मागच्या 2 अध्यायामध्ये आपल्याला आलं, अजगराची उपमा त्या ठिकाणी दिली. यदू आणि ते अवधूताचा संवाद दिला आहे, त्यामध्ये पण हा उल्लेख झाला आहे की तो अजगर एका ठिकाणी पडून असतो आणि तो निष्क्रिय आहे असं आपल्याला वाटतं. तसं आत्मसुखामध्ये जो आहे तो निष्क्रिय आहे.
जडभरताचं उदाहरण या ठिकाणी चांगलं उदाहरण आहे. पण तो खरा आत्मसंतुष्ट आहे, आत्मलाभाने संतुष्ट झालेला आहे. इच्छेने ज्याला जे मिळालं त्यावर तो अवलंबून राहत नाही, पण सहजतेने त्याला जे प्राप्त झालं त्याचाच तो स्वीकार करतो. आणि मग एखाद्या ठिकाणी इच्छेने, लोभाने जर ते धनासाठी वणवण फिरत असेल, तर मग ते कसं चांगलं होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि जसं पायामध्ये आपण जेवढे घातले, उन्हामध्ये उन्हाचे चटके लागत नाहीत, काट्यामधून जाताना काटे टोचत नाहीत, त्याची भीती वाटत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये संतोष असला पाहिजे. आणि मनामध्ये संतोष असला म्हणजे बाह्य गोष्टी अनुकूल असतील, प्रतिकूल असतील, कशाही असल्या तरी माणूस आपल्या सुखामध्येच राहतो. शर्करा कंटकादिभ्यो यथोपान पदः शिवम. खूप गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पुढे सांगतात की जर माणूस फक्त पाण्यावरच संतुष्ट राहत असेल, नाहीतरी आपल्या शरीरामध्ये 67% पाणीच असतं आणि पाण्यानेच माणसाचं जीवन, त्याला जीवनच म्हणतो आपण. पाणी नसेल, डिहायड्रेशन शब्द आला त्याच्यामध्ये आत्ताच्या भाषेमध्ये, त्यामुळे पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन. आणि पाणी पिल्यावर आपला आत्मा संतुष्ट होतो. मग जर पाणी पिण्याने आत्मा संतुष्ट होत असेल तर आता पुढचा शब्द फार महत्त्वाचा आहे, परंतु जननेंद्रिय आणि जीभ यामुळे दीनवाणा होऊन माणूस कुत्र्यासारखा भटकत राहतो. गुरुचरित्रामध्ये काळाचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन अशा प्रकारचं आहे. काळ जो आहे, काळाचं स्वरूप कसं आहे, तर तो एका काळा असा एखादा अजस्र असा माणूस समोर येतो आणि तो काळाचं प्रतिनिधित्व करतो, म्हणजे आत्ताच्या काळाचं. आणि त्यामध्ये त्याच्या एका हातामध्ये त्याची जीभ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्याने शिश्न धरलेलं आहे. आणि तो असं म्हणतो की जो माणूस या जगामधला या दोन्हींवर विजय मिळतो तो माझा शत्रू आहे. आणि त्याला मी शत्रू म्हणजे मी त्याला काहीच करणार नाही, त्याच्याकडे जाणार पण नाही, पण याच्या अनुरूप जो वागतो, जननेंद्रिय आणि जीभ, म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे असतील की जननेंद्रियाचं सुख घेणं असेल, म्हणजे जो असा संसारामध्ये लिडबिडला आहे तोच माझा भक्ष आहे, मी त्याच्याच मागे लागतो असं काळ सांगतो. आणि मग असंतुष्ट ब्राह्मण जे आहे, जे ब्राह्मण आहेत, ब्राह्मणाचं कर्म त्यांनी करायला पाहिजे, पण तरी पण त्यांच्या ठिकाणी संतुष्टी नाही, समाधान नाही. कशामुळे? तर इंद्रिय लोलुपतेमुळे. आणि असं असेल तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश या चारही गोष्टी क्षीण होत जातात आणि त्याचे ज्ञानही सहसा नाहीसे होते ब्राह्मणाचं. आणि म्हणून या ठिकाणी मोक्षधर्माचं वर्णन करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता तहान आणि भूक, खूप तहान लागली, पाणी मिळालं की एकदम समाधान होतं. भूक लागली, काही ना काही खायला मिळालं की एकदम छान पोटामध्ये छान वाटतं, समाधान होतं. तर त्या तात्पुरती ती इच्छा संपली. आता नंतर पुन्हा जरी कोणी काही आणून दिलं तरी आपण नाहीच असं म्हणतो. किंवा एखाद्या वेळेस एखादं काम करत असताना एखाद्या गोष्टीवरचा क्रोध आला आणि काही वेळ त्यानंतर गेला की आपला क्रोध हळूहळू कमी होतो. तसं सगळीकडे माणसाने या परिस्थितीकडे लक्ष देऊन सगळ्या दिशांकडील राज्य जिंकून घेतलं पाहिजे. राज्य जिंकून घेतलं पाहिजे म्हणजे कोणाच्याही प्रभावाखाली आपण वाहत जाऊ नये. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभेमध्ये असणारे सभापती, म्हणजे ज्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, ते सुद्धा असमाधान त्यामुळे अधःपतित होतात. आता ते सांगतात, अन्वीक्षिक्या शोकमोहौ दंभम महद उपासया योगांतरायान मौनेन हिंसाम कायाद्यनी हया. आत्मविद्येने, अध्यात्मविद्येने शोक दूर होतो, मोह यावर माणूस कंट्रोल करू शकतो. आणि संतांची सेवा जर आपण केली तर दंभ म्हणजे सुरुवातीला सेवा करत असताना चांगलं दिसतं म्हणून आपण सेवा करतो, पण पुढे पुढे जेव्हा ते संतांच्या संगतीत असतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार माणूस सोडून देतो. आता तो दंभ न होता आपला तो धर्म होतो. मौनाच्या द्वारे देखील योग साधनामध्ये असणारे जे विघ्न आहेत त्यावर सुद्धा आपल्याला जय प्राप्त होतो. कृपया भूतजम दुःखम, भूतजम दुःखम म्हणजे
जो देह आपण धारण केला त्यातून निर्माण होणारं जे दुःख आहे, ज्याला आदिभौतिक म्हणतो आपण, आदिभौतिक ताप, तर ते दुःख कमी करायचं असेल तर ते दयेनेच कमी होतं. त्यानंतर आदिदैविक जे आहे ते वेदनांना समाधीने, म्हणजे आपण समाधी अवस्थेमध्ये असताना वेदना झाल्या तरी त्या सहन केल्या तर आदिदैविक ताप हळूहळू कमी होतो. शृंगी ऋषी आपण जे पाहिलं, परीक्षित राजाने जो मेलेला साप त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातलेला आहे आणि ऋषी समाधीमध्ये होते. समाधीमध्ये असल्यानंतरसुद्धा त्यांना त्याचा कुठलाही त्या सापाचा स्पर्श झाला नाही आणि कुठलं काही विपरीत घडलं असंसुद्धा त्यांना त्या ठिकाणी वाटलं नाही. आणि इवन ती समाधी उतरल्यानंतरसुद्धा ते आपल्याला मुलाला म्हणतात, अरे तू राजाला तो शाप दिला, हे काही योग्य केलं नाहीस, कारण राजा आहे म्हणून आपण आपल्या या आश्रमामध्ये सुखाने राहू शकतो. त्यामुळे त्याच्यावर तू क्षमाच करायला पाहिजे होती. तसं समाधीने आदिदैविक वेदनांना आपण कमी करू शकतो आणि योग बलाने. तसंच झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सात्विक गोष्टींच्या सेवनेने झोपेला जिंकलं पाहिजे. याचा अर्थ काय की दिवसभर आपण जे काही वाचनं करू, चांगल्या ग्रंथाचं वाचन करू, त्याच्या विचारामध्ये आपल्याला झोप लागली पाहिजे. पण टी व्हीचे कार्यक्रमच रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत पाहत बसले आणि मग आपण झोपलो तर मग तेच आपल्याला आपल्या डोक्यामध्ये राहतात आणि तेच विचार येतात आणि मग म्हणतो आपण काय रात्री झोपच नाही लागत. पण जो दिवसभर याच उद्योगामध्ये असेल, चांगल्याच कामामध्ये असेल, त्याला मात्र अंथरुणावर पडता क्षणीच तो निद्राधीन होत जातो. तसं या ठिकाणी सांगितलं. म्हणून मोठमोठे योगेश्वर जे आहेत, मोठमोठे योगी पुरुष जे आहेत, ते ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात ते साक्षात गुरुच आहेत, भगवंतच आहेत असं समजलं पाहिजे. आणि म्हणून कामादी 6 शत्रूंवर विजय मिळवणं, त्यानंतर 6 इंद्रिय दिल्या. तर 6 इंद्रिय म्हणजे 5 इंद्रिय असतात, पण त्याबरोबर मन आणि 16 इंद्रिय म्हणलेले, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 16वं मन, हे जे आहेत त्यावर साधकांनी विजय मिळवला पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ज्या नियमाने भगवंताचे ध्यान करता आले नाही, म्हणजे सगळे नियम पाळले पण तरी भगवंताच्या ध्यानामध्ये आपण जर स्वस्थ बसू शकलो नाही तर मग मात्र आपण जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे ते सगळं व्यर्थ आहे असंच म्हणावं लागतं. आता पुढे येतं पुन्हा, यश्चित विजये यत्त स्यान्नि संगोप परिग्रह एको विविक्त शरणो भिक्षुर्भिक्षामिता शनाः. आता जे साधना पंचकम याच्याबद्दल आपण बोललो त्यामध्ये सुद्धा आहे आणि या श्लोकामध्ये सुद्धा दिले की मनावर विजय मिळवण्याचा असेल तर आसक्तीचा त्याग, मी आणि माझे याची आसक्ती, त्याचा संग्रह न करता त्याचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर साधकाने एकांतवासात राहिलं पाहिजे. गृहस्थाश्रमाचं वर्णन चालू आहे आणि ते गृहस्थाश्रमात असूनसुद्धा आपण मोक्ष कसा प्राप्त करू शकतो याबद्दलचं हे बोलणं चालू आहे. आणि तिसरं म्हणजे भिक्षा भोजन. साधना पंचकममध्ये आहे, क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनम. क्षुधा आणि व्याधी म्हणजे क्षुधा, भूक लागली म्हणजे तहान, म्हणजे आपण पाणी पिणं किंवा अन्न खाणं, त्याने जर समाधान होत असेल तर बाकीच्या गोष्टींची काहीच गरज नाही. आणि भिक्षौषधम भुज्यताम, जे काही आपण भोजन करतो त्याचा भोगता मीच आहे. जे भोजन माझ्यासमोर दिलेलं आहे ते सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याचा भोगता मी असल्यामुळे त्याचा माझ्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम तर होणारच नाही, पण मी हे ब्रह्मकर्मच करत आहे हा भाव असल्यामुळे त्यातूनसुद्धा आपलं पिंडपोषण हे चांगल्या प्रकारे होईल. त्यानंतर पुढे दिलं आहे, पवित्र आणि सपाट जमिनीवर आपलं अंथरूण, म्हणजे एखादं चांगलं तलम असं वस्त्र टाकावं, अंथरावं आणि त्यावर सुखावह. पद्मासनात बसणं अवघड जातं, गुडघे दुखतात, त्यामुळे सहजासन हा शब्द आला. पूर्वी पद्मासन हा शब्द होता, मग आता सहजासन. आता खालीच बसता येत नाही म्हटल्यावर खुर्चीवर बसा, कसंही बसा, पण भगवंताचं ध्यान करा आणि मग या ठिकाणी स्थिर बसा आणि ओंकाराचा जप करावा. गीतेमध्ये पुन्हा श्लोक येतो, प्रत्येकाग्रम मनः कृत्वा यच्चित्त जितेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजान
उद्योगम आत्मविशुद्धये तत्तेकाग्रम मनः कृत्वा. आपलं मन एकाग्र करून पाठीचा मेरुदंड अगदी सरळ ठेवून जेव्हा आपण अशा प्रकारे ओंकाराचा जप करतो, प्राणायाम करतो, त्यावेळेस त्याचा परिणाम काय होत असेल तर मनाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी सहजपणे प्राप्त होते. आणि त्यामुळे बाहेर भटकणारी जे आपली इंद्रिय आहेत त्यांना आतमध्ये खेचण्याचं काम या सगळ्या क्रियेने होत असतं. म्हणून पूरक, कुंभक आणि रेचक जे आमचे रामदेव बाबा सांगतात किंवा सगळेच योगी सांगतात, त्यामध्ये पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने प्राणायाम करावा. अनिशम तस्य निर्वाणम यात्यध्य निंदन व निवत. कारण काय, असंच आपण केलं तर जसा अग्नी आहे तो पेटलेला आहे, पण त्याला जर इंधनच नाही मिळालं तर हळूहळू तो विझणार आहे. महाशना महापापमा विद्येनम इह वैरिणम. महाशना महापापमा म्हणजे या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण जेवढं अधिक टाकू तो ते अधिक प्रज्वलित होत असतं. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकडे साधकाचं लक्ष कमी राहायला पाहिजे. आणि जे धर्माने घालून दिलेलं आहे, धर्माच्या नियमाप्रमाणे आपण वागत गेलो तर या मायेचा प्रभाव आपल्यावर होणार नाही. आता संन्यासी जे आहेत त्यांच्यासाठी पण सांगतात, जो संन्यासी आहे म्हणजे धर्म, अर्थ आणि काम यांचं मूळ असणारा गृहस्थाश्रम. आता तो संन्यासी कशामुळे झाला की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. आता त्याग केल्यानंतरसुद्धा जर तो ते सेवन करत असेल, यदि सेवेत तान भिक्षुः सवै वांताश्य पत्रपहा, तर त्याला काय होईल की जसं आपणच ओकारी केली आणि तेच आपण पुन्हा ग्रहण केलं तर हे जसं बरोबर होणार नाही. त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा आपण त्याच गोष्टीचं संचय करत गेलो आणि त्याच गोष्टी पुन्हा सेवन करत गेलो तर तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो, असं या ठिकाणचा श्लोक दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता चारही धर्माचं एका श्लोकामध्ये, 2 श्लोकामध्ये छान विवेचन केलेलं आहे. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी. आता आपण गृहस्थाश्रमी आहोत. गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत, पण त्या जबाबदाऱ्या झटकून आपण जर ते सगळं सोडून गेलो तर हे योग्य होणार नाही. आणि कर्माचा त्याग करून चालणार नाही. पण कर्मसन्यास योग, कर्मयोग आणि कर्मसन्यास योग हे जे आहेत गीतेमधले 2रा आणि 3रा अध्याय, हे आपण या संदर्भात जरूर वाचावे. कर्माचा त्याग केलेलं गृहस्थाश्रमी म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये आहे पण कर्माचा त्याग केला असं चालणार नाही. व्रतांचा त्याग केला आणि ब्रह्मचर्य म्हणजे मी जर ब्रह्मचर्य असेल तर त्यातील सगळ्या व्रतांचं पालन मी केले पाहिजे. एकीकडे म्हणे मी ब्रह्मचारी आहे म्हणून सगळ्या वेशाने मी मिरवतो, पण मनामधलं जे आसक्ती आहे ती अजून जर गेलेली नसेल तर. आता वानप्रस्थ म्हणजे गृहस्थाश्रम सोडला आणि वानप्रस्थ आता मी स्वीकारला असं म्हणत असू. आणि आता वानप्रस्थ म्हणजे ज्याने वनामध्ये जाऊन राहायला अपेक्षित आहे, पण ते सोडून जर तो गावात येत असेल म्हणजे गृहस्थांच्या आश्रयाला राहत असेल, पोटा पाण्यासाठी, जीवननिर्वाहासाठी तो जर इतरांवर अवलंबून राहत असेल तर गावात राहणारा वानप्रस्थ. आणि चौथा जो दिला आहे तो इंद्रिय लोलूप संन्यासी म्हणजे संन्यासी झाला, सगळं सोडलं त्याने, सगळ्या गोष्टीचा त्याग घेतला, पण इंद्रिय लोलुपता अजूनही त्याच्या ठिकाणची गेली नाही. म्हणून तो शब्द पडला बुवा तिथे बाया. जे नाटक वगैरे असतं हे सगळं याच्यामुळेच निर्माण झालेलं आहे. आणि मग असं जर कोणी असेल म्हणजे गृहस्थाश्रम असेल, ब्रह्मचर्याश्रम असेल, वानप्रस्थाश्रम असेल किंवा संन्यासाश्रम असेल आणि त्या आश्रमाला विपरीत ज्याचं वागणं असेल तो त्या आश्रमांना कलंकभूत आहे असं या ठिकाणी सांगितलं. देवमाया विमूढांस्तान तावनोपेक्षेता अनुकंपया. आणि भगवंत म्हणतात की त्या मूर्खांची कीवच केली पाहिजे. म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे, आपापल्या आश्रमाप्रमाणे आपण वागणं किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी सांगितलं. आता नंतर जवळपास 4-1 श्लोक असे आहेत की ज्या ठिकाणी उपनिषदांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. शरीर रथ आहे, इंद्रिय त्याचे घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन म्हणजे ते लगाम आहे. आता घोडा कोणीकडे वळवायचा, कुठे जायचं घोड्याने
हे जसं त्या लगामामुळे आपण ते नियंत्रित ठेवू शकतो तसं. आणि मग सारथी कोण आहे? बुद्धी ही सारथी आहे. म्हणजे आपली बुद्धी जर भरकटत असेल तर तिला योग्य मार्गावर आणलं पाहिजे. क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे. म्हणजे सद्गुरू हेच करतात की आपल्या शिष्याला आडमार्गावर जाऊ देत नाही. आता त्या रथाचे चाक आहेत ते धर्म आणि अधर्म असं सुद्धा म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि ओंकार हेच या रथीचे धनुष्य आहे. त्याच्या हातामध्ये ओंकार आणि ओंकाराच्या जपाने तो या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणू शकतो. पण त्यामध्ये काही बाधासुद्धा आहेत. त्या जीवाचे काही शत्रूसुद्धा आहेत. त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला. आता शत्रू म्हणजे जीवाचे शत्रू हे आपल्याला माहिती आहे सगळे. राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान हे सगळं. पण याच्या पलीकडे जाणारा तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे. त्याप्रमाणे आता वैदिक कर्म काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे. मग अशी जसं म्हटलं ते साधना पंचकम हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. पुण्याजवळ फुलगावमध्ये एक आश्रम आहे आणि त्यामधलं ते प्रकाशन होतं. अकोल्यामध्ये त्या स्वामींची प्रवचनं झाली होती त्यावेळेस मी आणलं होतं. ते 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या वैदिक कर्म जे आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक प्रवृत्तीपर आणि एक निवृत्तीपर. प्रवृत्तीपर जे आहे ते आपल्याला संसारात पुन्हा पुन्हा आणण्यासाठी प्रवृत्तीपर आहे. आणि निवृत्तीपर जे आहे या संसारातून मुक्त होण्यासाठी म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीसाठी निवृत्तीपर आहे. आणि ज्ञान आणि भक्ती मार्ग हे ते 2 मार्ग आहे. त्यानेच मोक्षप्राप्ती होते. आता ज्ञानाने मोक्षप्राप्ती ही सर्वसाधारण माणसासाठी अवघड गोष्ट आहे. सगळेच ते काही करू शकत नाही. पण भक्ती मार्गाने मोक्षप्राप्ती सहजपणे प्राप्त होते. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांधून स्वानंदे सुखी झाले असं समर्थ सांगतात. आणि मग आता 2 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत की गीतेमधला जो श्लोक आहे धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. 8व्या अध्यायामधला 25वा श्लोक आहे. आणि 23वा श्लोकसुद्धा असाच आहे. यत्र काले त्वनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. 8व्या अध्यायामध्येच हे 3 श्लोक आहेत. त्याचं विवेचन या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे. आता इथे सुद्धा हे सगळं विवेचन जे आहे ते भगवंताचंच आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंताचंच आहे. त्यामुळे त्याच गोष्टी या ठिकाणी सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे माणसाला चंद्रलोकाची प्राप्ती कशी होते, माणसाला ब्रह्मलोकाची प्राप्ती कशी होते आणि देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. वेदांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कपिल देवती संवाद जो आहे त्यामध्ये सुद्धा कपिल महामुनीने मातेला केलेला उपदेश त्यामध्ये पितृयान आणि देवयान या दोन्ही मार्गाचा उल्लेख केलेला आहे. आणि जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो तो कुठल्याही प्रकारे मायेमुळे मोहित होत नाही. य एते पितृदेवान नामयने वेदनिर्मिते शास्त्रेण चक्षुषा वेद जनस्थोपी न मुह्यते. वेद म्हणजे जाणणे, विद धातू आहे. वेद म्हणजे जाणणे. शास्त्रेण चक्षुषा वेद म्हणजे शास्त्रांच्या ग्रंथाच्या अध्ययनाने ज्याची दृष्टी आता अशी चांगली झालेली आहे की तो कुठल्याही प्रकारच्या मायेमध्ये गुरफटत नाही. तो शरीरात राहूनसुद्धा मोहित होत नाही. जसं जनक राजाचं आपण म्हणतो विदेही अशी अवस्था त्याला प्राप्त होते. खूप गोष्टी या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. जे विवेकी पुरुष स्वात्मानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत 3 गोष्टी सांगितल्या. भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत. हा समास किंवा हा अध्याय तसा अवघडच आहे समजण्यासाठी. पण आपण थोडंसं त्याच्याबद्दलचा विचार करत आहोत. म्हणजे हे अद्वैत 3 प्रकार भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत. भाव मनामध्ये असणारा, क्रिया म्हणजे क्रियारूपाने आणि द्रव्याद्वैत म्हणजे आपण जे काही नातलं वगैरे यांच्या संबंधाने जे विचार असतील ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. जसं वस्त्र जे आहे शेवटी कापड जे आहे वस्त्र जे आहे ते मुळामध्ये सूतरूपच आहे. ते धागाच आहे कापसाचा. पण तसंच कार्यकारण म्हणजे कार्य असतं
आणि कारण आहे. एखादं कार्य घडण्यासाठी त्याला काहीतरी कारण असतं. पण त्या दोन्हीमध्ये भेद नाही असं जाणणं म्हणजे भावाद्वैत. म्हणजे परमात्मा आणि हे दिसणारं जग यामध्ये भेद नाही अशा विचाराने जो राहतो ती अवस्था म्हणजे भावाद्वैत आहे. तसं मन, वाणी आणि शरीर याने जी कर्म होतात ती सर्व कर्मे परमात्म्यामध्येच होत आहेत. परमात्म्याच्याच निर्देशानुसार होत आहेत आणि मी मात्र फक्त त्याने सांगितलं तसं मी करत आहे. माळिये जेवते नेले तेवते निवांतचे गेले, जे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की पाणी जसं त्या माळ्याने पाट जसा सोडला त्याप्रमाणे ते पाणी जसं वाहत जातं तसं भगवंताने आदेश दिला त्याप्रमाणे आपण सहजपणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर करत गेलो, त्याच्यावर पूर्ण 100% भरोसा ठेवला तर आपण सहजतेने मोक्षापदी जाऊ शकतो. आणि तिसरं जे सांगितलेलं आहे द्रव्यद्वैत, म्हणजे स्त्री, पुत्र, नातलग किंवा इतर सर्व प्राणी असतील त्याच्यामध्ये स्वार्थ आणि भोग एकच आहेत आणि त्याचा भोगता म्हणजे मी नसून परमात्माच आहे असा विचार. म्हणजे प्रत्येक क्रियेच्या मागे परमात्म्याचं अधिष्ठान अस्तित्व हे ज्याच्या ठिकाणी आहे तो द्रव्याद्वैत अशा स्थितीला आहे. आणि मग म्हणतात युधिष्ठिराला, आता नारद सांगत आहेत युधिष्ठिरा, आता तू असं पहा की तुम्ही आपले भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने आत्तापर्यंत तुमच्यावर कितीतरी विपत्ती आल्या होत्या. यथा हि यूयम नृपदेव दुस्त्यजा दापद गुणा उत्तरतात्मन प्रभो यत्पादपंके रुहसेवया भवा नाहार्षि निर्जित दिग्गज कृतुम. म्हणजे भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतल्यामुळे तुमच्यावर आलेले अनेक प्रकारचे विघ्न हे सहजपणे तुम्ही ते पार केलेले आहेत. राजसूय यज्ञाच्या अवस्थेपर्यंत तुम्ही आता आलेला आहात आणि सगळ्या भूमंडळावर तुमचंच राज्य आहे. आणि हे कशामुळे झालं तर तुमची त्या ठिकाणी भगवंताबद्दलची निष्ठा. अहम पुराभवम क्वचित गंधर्व उपबर्हण. आता नारद हे सांगत असताना स्वतःबद्दल तर सुद्धा 1-2-4 श्लोकामध्ये सांगतात की पूर्वी महाकल्पाच्या वेळेस पूर्वजन्मामध्ये मी एक गंधर्व होतो. माझं नाव उपबर्हण होतं आणि गंधर्वामध्ये मला खूप मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य, सुगंध अशा सगळ्या गोष्टी माझ्या तिथे होत्या आणि स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत होत्या. आता नारद आपलं पूर्वचरित्र सांगतात त्या गंधर्वाच्या रूपामध्ये. एकदा ज्ञानसत्रामध्ये असताना प्रजापतीच्या ठिकाणी आले आणि भगवंताच्या लीलेने गायन करण्याचं काम मला मिळालं आणि मी गायन करत होतो आणि स्त्रियांसह वेड्यासारखा मी तिथे गात होतो. आणि माझं ते गायन ऐकून प्रजापतीनं असं वाटलं की हा माझा अनादर करीत आहे. एकदा देवसत्रे तू गंधर्व अप्सरसां गणाः स्त्रीणां प्रियतमो नित्यं मत्तस्तु पुरुलंपटः. हा लंपट पुरुष आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मला शाप दिला. काय शाप होता? याही त्वं शूद्रताम आशु नष्ट श्रीकृत हेलना. तू माझा अनादर केलेला आहे. हेलन शब्द या ठिकाणी आला. नटी हेलन आहे तुम्हाला आठवत असेल तर ते हेलन म्हणजे अनादर, कोणाचा अनादर करणं त्याला हेलन संस्कृत शब्द आहे. आणि नष्टश्री कृत हेलेना, म्हणून तुझी श्री म्हणजे आत्तापर्यंत तू जे काही कमवलं ते वैभव जे आहे ते वैभवसुद्धा लवकरच नष्ट होईल आणि तू शूद्र घरामध्ये जन्म घेशील. आणि नारद म्हणतात त्या ऋषींच्या शापामुळे तावद्दास्यम अहम जज्ञे तत्रापि बहुवादिनां शुश्रूषया अनुषंगेण प्राप्तोहम ब्रह्मपुत्रताम. आता मला एकीकडे असा शाप तर मिळाला हे तर झालं आणि मी दासीपुत्र म्हणून जन्माला आलो, पण त्या शूद्र जीवामध्ये सुद्धा त्या जन्मामध्ये सुद्धा मला सत्संग लाभला. सत्संगतीने काय होतं याचं उदाहरण या ठिकाणी आहे. वाल्मिकी वाल्याकुळेचं उदाहरणसुद्धा अशाच प्रकारचं आहे. आणि ते म्हणतात त्या सत्संगामधून आणि सेवा शुश्रूषा संतांची माझ्याकडून झाल्यामुळे पुढच्या जन्मी मला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होण्याचा सन्मान मला मिळाला. आणि आताच सांगतात नारद सांगतात धर्मस्थे गृहमेधी यो वर्णित पापनाशनः गृहस्थो येन पदवीम अंजसा
न्यासिनामी यात. मी तुला आत्तापर्यंत ग्रहस्थांचा पापनाशक धर्म, की ज्या धर्माचं अनुसरण केल्यानंतर आत्तापर्यंत जे जे पापं माझ्याकडून घडून गेलेले आहेत त्या पापांपासून मला मुक्ती मिळणार आहे. आणि ज्या धर्माच्या आचरणाने गृहस्थसुद्धा संन्यासांना प्राप्त होणारे परमपद प्राप्त करतील, तसं परमपद मला जसं प्राप्त झालं तसं सर्व गृहस्थांना प्राप्त व्हावं, ह्यासाठी हे सगळं मी सांगत आहे. आणि मग युधिष्ठिराचं आता पुन्हा ते कौतुक करतात की युधिष्ठिरा, मनुष्य लोकामध्ये तुझं भाग्य फार मोठं आहे, कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्य रूपाने राहत आहे. दशमस्कंदामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अगदी भूक लागली असं म्हणणारं श्रीकृष्ण भाजीचं पान, देठ, जे काही गोष्ट खरकटा असेल ते सुद्धा खाऊन तृप्त झालेला आहे. म्हणून साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी हे तुमच्या घरी, तुमच्या महालामध्ये सहजपणे तुमच्याकडे येत होते. याचं कारण हेच आहे की तुम्ही भगवंताला आपलंसं केलं आहे. सख्य भक्ती हा जो समास आहे नवविधा भक्तीमधला, तो या संदर्भात अगदी वाचावा या ठिकाणी. महापुरुष ज्यांच्या शोधामध्ये असतात ते परब्रह्म तुमच्या घरी वावरत होतं, ते तुमचं प्रिय होतं, हितैषी होते, मामेभाऊ होता, पूज्य होता, आज्ञाधारकही होता. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे सेनयोर उभयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत. रणसंग्राम आहे, दोन्हीकडे सैन्य उभं आहे आणि अर्जुनाच्या संग्रामाप्रमाणे सारथी असलेला भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतो त्याप्रमाणे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन गेलेला आहे. म्हणजे तो एवढा मायालेश विरहित परब्रह्म, शांत परमानंदाचा अनुभव घेणारा तो परब्रह्म हा सुद्धा अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे आज्ञाधारक शिष्याप्रमाणे, आज्ञाधारक नोकराप्रमाणे तो रथ त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. खरं म्हणजे शंकर, ब्रह्मदेव या सगळ्या देवता जे आहेत त्यांनासुद्धा खरेखुरं परब्रह्माचं वर्णन करता आलेलं नाही, कारण शेवटी ते पुन्हा मौन राहिले. भक्ती आणि संयम, आणि मग त्याचा मार्ग काय की भक्ती आणि संयम या दोघांद्वारेच त्या भगवंताची पूजा होते. विनयोजयो सत्यसंधो दाशारः सात्वतां पती. सात्वतां पती हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. मौनेन भक्त्योपशमेन पूजितः प्रसीदताम एष सा सात्वतां पतीही 77व्या श्लोकामध्ये आहे. श्री विष्णू सहस्रनामामध्ये हा शब्द आलेला आहे. विनयोजय सत्यसंधो दाशारः सात्वतां पती. दाशार वंशामध्ये आणि सात्वतां पती. प्रसिद्धताम एष सात्वतां पती, म्हणजे भक्तवत्सल भगवान. प्रसिद्ध म्हणजे आमच्यावर त्याने कृपा करावी. क्षम्यताम म्हणजे आम्ही काही चुका आमच्याकडून झाल्या असतील तर त्याने आम्हाला क्षमा करावी. आणि प्रसिद्ध म्हणजे त्याने आमच्यावर प्रसन्न व्हावं, असं नारद या ठिकाणी म्हणतात. आता शुकदेव आपल्याला सांगतात की देवर्षी नारदांचं हे सगळं बोलणं युधिष्ठिराने ऐकलं. युधिष्ठिराला खूप आनंद झाला आणि प्रेमभराने त्यांनी भगवान श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिर यांचा निरोप घेऊन त्यांचा आदर सत्कार त्यांनी केलेला, स्वीकार केला आणि देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघून गेले. श्रुत्वा कृष्णं परब्रह्म पार्थ परमविस्मितः. आता भगवान श्रीकृष्ण हेच परब्रह्म आहेत हे नारदांच्या तोंडून ऐकल्यामुळे युधिष्ठिराच्या आश्चर्याला परावा राहिला नाही. इति दाक्षायणीनां ते पृथक् वंशाः प्रकीर्तिताः देवासुरमनुष्याद्या लोका यत्र चराचरः. अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांचा विस्तार जो आहे, वंश विस्तार जो आहे तो संपूर्ण मी तुला सांगितलेला आहे, असं आता शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत की त्यांच्यामध्ये देव, असुर आणि मनुष्य आणि ही चराचर सृष्टी निर्माण झाली. हे सगळं मी तुला आत्तापर्यंत सांगितलेलं आहे आणि अजूनही तुला काही विचारायचं असेल तर विचार, असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतात. असं म्हणत हा 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्रां पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कन्धे प्रह्लादानुचरिते युधिष्ठिरनारदसंवादो सदाचारनिर्णयो नाम 15ोऽध्यायः.
सप्तमस्कंद आणि हा 15वा अध्याय आणि त्याचबरोबर सप्तमस्कंद देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला अष्टमस्कंदामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आता यात सप्तमस्कंदाचे 15 अध्याय होते. अष्टमस्कंदाचे 24 अध्याय आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये मन्वंतराचं वर्णन वगैरे आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आरती म्हणूया आपण. एक मिनिट. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्रपुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. आत्मा निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.